स्टार्ट करायचे आहे. 4 षटकांचा 3 षटकांचा सामना असणार आहे. पॉवर प्ले मात्र नसणार आहे. या 3 षटकांमध्ये आपल्याला धावा मात्र जमा करायच्या आहेत. तसेच आदरणीय दीपक शेठ झावरे यांच्या माध्यमातून या मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मंडळातर्फे. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सनी डोळकर आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय बॅट्समन शाहिद मुजावर. हे 2 फलंदाज. बॉलर आपण पाहतोय विनय पाटील मॅन फ्रॉम घोटवडे. अगदी तसेच आदरणीय मदनजी शेळके यांच्या माध्यमातून आमच्या मंडळासाठी या ठिकाणी 500 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तर पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी वाईट चेंडू आणि प्लस 4 धावा अशा पहिल्याच चेंडूवरती 5 धावा बोनस स्वरूपात मात्र मिळत आहेत. आपण अशा पद्धतीने जर धावा खर्च केला तर कुठेतरी नक्कीच महागात पडू शकतील, कारण फक्त 3 षटकांचा हा सामना आहे. या 3 षटकांमध्ये समोरच्या संघाला आपल्याला कमी धावेमध्ये रोखायचं आहे. परंतु रामराज संघाला सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला जिंकायचं असेल तर 3 षटकांमध्ये 50 ते 60 धावा मात्र कराव्या लागतील. हा चेंडू मात्र गुड लाईन स्पॉटवरून खऱ्या अर्थानं पाहिलं तर थोडासा बाउन्स पाहायला मिळतोय. अनएक्सपेक्टेड बाउन्स त्याला म्हणतो. त्याच्यामुळे फलंदाज पूर्णपणे बीट झाला, चकला गेला आणि पहिलाच चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव येतोय. 5 चेंडू मात्र 5 धावा या धाफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू स्पर्धे फेकल्यानंतर आता मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज विनय पाटीलच्या माध्यमातून. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण पाहिलं तर चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतो. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. जिशान आपण लगेच व्यासपीठाकडे यायचं आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर बॅटसीकडे घेऊन चेंडू सरळ बॅक साईडच्या दिशेने बिहाइंड द विकेट पाहायला मिळतोय. फक्त सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती लागत आहेत. खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक भव्य दिवशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं तर आता मात्र ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. काही तास मात्र या स्पर्धेला राहिलेले आहेत. तर अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर स्वरा 11 भोनंग या संघाचा प्रथमेश ज्यांनी तडाखेबंद फलंदाजी केली होती आणि आपल्या सामन्यासाठी आपल्या संघासाठी या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला होता. असं मॅन ऑफ द मॅचचा मानकट होतं. तर मी लगेच त्याला विनंती करते की आपला अवॉर्ड घेण्यासाठी मात्र आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रथमेश मॅन फ्रॉम स्वरा 11 भोरंग. 8 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर विनय पाटीलचं हे षटक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू, परंतु चेंडू बराच वेळ हवेमध्ये. त्या ठिकाणी प्रणय म्हात्रे मॅन फ्रॉम वनवली हजर होता आणि पाहिलं तर या ठिकाणी झेल बॅट्समन आउट. तर आदरणीय दीपक शेठ झावरे, मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी बॅटिंग करत असताना ज्याने तडाखेबंद बॅटिंग केली होती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी ठरलेला आहे. तर आपण पाहतोय या अर्थ प्रथमेशला मात्र सन्मानित करत आहात. अर्थात आदरणीय नितीनजी शेळके यांच्या माध्यमातून जे आपण स्पोर्ट्स वॉच पाहतोय हे प्रत्येक सामनावीराला मात्र मिळत आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर या ठिकाणी स्वरा 11 भोनंग संघाचा प्रथमेश याला मात्र ते पारितोषिक मिळत आहे. अर्थात
सुंदर असं घड्याळ. तर यावेळेला आपण पाहिलं तर इनसाइड आउट खेळून काढलेला हा चेंडू अर्थात एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत फिल्डिंग करेल आणि थ्रो करेल तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा जमा केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या तीमध्ये दुहेरी अंकामध्ये 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती येत आहेत. ही खूप चांगली पहिल्याच आपण पाहिलं तर चेंडू अतिरिक्त फेकला होता, 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर खूप चांगली वापसी ही विनय पाटीलने मात्र केलेली आहेत. एक 18 ते 19 वर्षाचा हा खेळाडू आपण पाहतोय विनय पाटील घोटवडे गावातील खूप चांगली गोलंदाजी मात्र करत आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु काटपट सहारे चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फक्त सिंगल आणि या सिंगल वरतीच संतुष्ट व्हावं लागते. कारण त्यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगत झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा पहिल्याच एक्स्ट्रा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर खूप चांगली वापसी आणि आपल्या या षटकामध्ये फक्त 11 धावा या गोलंदाजानं खर्च केलेल्या आहेत. चला विचार लगेच करायचा आहे आणि आपलं जे दुसरं षटक आहे ते मात्र लगेच द्यायचं आहे. कारण टेनिस क्रिकेट काय किंवा जीवन काय विचार फार महत्त्वाचे आहेत. कारण ज्याचे विवेक खूप चांगले असतात तो खऱ्या अर्थानं जीवनामध्ये यशस्वी होत असतो. त्याच्यामुळे विचार नक्कीच करा, पण त्याची अंमलबजावणी सुद्धा तितकीच लवकर करायची आहे. तर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी बॅटिंग करत असताना अर्थात नदीम दाभोलकर 11 रामराज या संघानं आतापर्यंत 10 धावा जमा केल्या, 11 धावा जमा केल्या. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय करण म्हात्रे मॅन फ्रॉम भेरसे, हा मात्र षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज विनय पाटील. तर आता मात्र या ठिकाणी पाहिलं ना तर 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 11 धावा अजूनही आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती चांगला फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पाहिलं तर एक खूप चांगला हिट बॅट्समन करणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सनील आपण पाहतोय अगदी अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची बॅटिंग मात्र पाहायला मिळत आहे. कारण पाहिलं ना तर त्यांना माहिती आहे 3 षटकांचा खेळ आहे. समोरच्या संघामध्ये सर्वच्या सर्व खेळाडू हे आयकॉन स्वरूपात आहेत, नामवंत खेळाडू आहेत. त्याच्यामुळे जिंकायचं असेल तर कमीत कमी या ठिकाणी 40 ते 50 धावा करण्याचा जो मानस आहे मनामध्ये तो पूर्ण करत असताना त्या अनुषंगानं मात्र त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत. 17 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा मार्गस्थ आहे. सनील नक्कीच चांगली बॅटिंग करत आहे. करण म्हात्रेला थोडीशी इम्प्रूव्हमेंट करावी लागेल किंवा त्याच वेळेला या ठिकाणी आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. सनील ऑन द फायर, दुसरा षटकार. तर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळत आहे. पहिल्याच 2 चेंडूवर 2 षटकार लागवल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे जो विवंचनेमध्ये सापडलेला आहे गोलंदाज आपण पाहिलं तर करण म्हात्रे. 3 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या षटकाचा आपण पाहिलं तर खेळ मार्गस्थ आहे आणि पहिल्याच 2 चेंडूवरती 2 षटकार मागवलं तर आता मात्र कल्पक बुद्धीनं या ठिकाणी करण म्हात्रेला गोलंदाजी करावी लागेल. त्याच वेळेला आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्या ज्या फलंदाज आहे त्या फलंदाजाला बीट करावं लागेल, चेंडू निर्धाव काढावे लागतील. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू पूर्णपणे ऑफ साईडच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नो चेंडूचा इशारा आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. उघडा डोळे बघा नीट, आता आला आहे फ्री हिट. त्या फ्री हिटचा फायदा मात्र उचलणार का? 2007ला हा आपण पाहिलं तर नियम आता इंटरनॅशनल मध्ये आला आणि त्यानंतर रोहित शर्माने ज्यावेळेस त्याला फ्री हिट मिळालं तेव्हा ते त्याचं रूपांतर चौकारी षटकारामध्ये केलं. याने सुद्धा याचं रूपांतर षटकारामध्ये केलेलं आहे. क्या बात आहे सनील, कम ऑन डीजे. आता मात्र नक्कीच त्याची जी फलंदाजी आहे ती एक बहारदार झालेली आहे.
7 चेंडू मागे मित्रांनो 23 धावेचं योगदान हे आतापर्यंत आपण पाहिलं तर सनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि त्याचा टी शर्ट क्रमांक सुद्धा आपण पाहिलं तर 33 आहे, म्हणजेच हार्दिक पंड्या याचा तो फॅन आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर त्या स्वरूपाची फलंदाजी सुद्धा आपण या बॅट्समॅनच्या माध्यमातून पाहत आहोत. 3 चेंडू मागे 3 षटकार लगवल्यानंतर आता मात्र येणारे 3 चेंडू मागे 3 षटकार येणार का की नाही येणार हे प्रश्नचिन्ह रसिक प्रेक्षकांसमोर उभं राहिलेलं आहे. चौथा चेंडू राईट मोर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूनी मारा. हा मात्र फुलर लेनचा चेंडू होता, परंतु चकवलंय, बीट केलंय. तर पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी नो चेंडूचा इशारा आलेला आहे, म्हणजे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या ठिकाणी फ्री हिट मिळणार आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे पुन्हा एकदा संधी आपण पाहिलं तर फलंदाजाकडे आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 32 आतापर्यंत. यावेळेला पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बाटणी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू कार्पेट सहारे अर्थात पाहिलं तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा अगदी सहजरित्या पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या ही 33 लागते. 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बॅट्समनचा आपण टी शर्ट क्रमांक सुद्धा पाहिला तर 33 आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं योगदान या रामराज संघासाठी मात्र देत आहे. एक स्थानिक खेळाडू आहे, लोकल खेळाडू आहे, परंतु अगदी आयकॉन जसा खेळाडू खेळत असतो त्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अगदी बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. एकच धावेमध्ये संतुष्ट व्हावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत 34 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र करण म्हात्रेने खूप चांगली वापसी केलेली आहे, कारण करण म्हात्रे बऱ्याच वेळा मित्रांनो अशा प्रकारची वापसी करत असतो आणि त्याच प्रकारचं आपण पाहिलं तर करण म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजी करत आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, अगदी करण म्हात्रे खूप चांगली सातत्याने आपला खेळ मात्र दाखवत असतो. यावेळेला कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी होती, परंतु चांगली वापसी मात्र पाहायला मिळत आहे. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेमध्ये समाधान व्हावं लागेल, परंतु मिसफील्ड पाहायला मिळते आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. टेनिस विश्वामध्ये आपण पाहिलं तर आता टेनिस क्रिकेटला एक वेगळाच बहर आलेला आहे. टेनिस क्रिकेटची क्रेज खूप वाढलेली आहे. आपण पाहिलं तर अलिबाग तालुक्यामध्ये खूप ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा चालू आहेत आणि आताच आपण पाहिलं तर आजच्या दिवसाला सुद्धा अलिबागमध्ये एक मोठी स्पर्धा चालू आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं तर मोरिया मल्ल्याण येथे सुद्धा एक स्पर्धा चालू आहे. भोनगावामध्ये ही स्पर्धा चालू आहे. रामराजमध्ये एक स्पर्धा चालू आहे आणि आपल्या जर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर तुम्हाला अनेक ठिकाणी खूप मोठमोठ्या स्पर्धा या मात्र पाहायला मिळत आहेत. कोरोनाचं संकट ज्यावेळेस आपल्यावरती आलं, असं वाटत होतं की 2022 मध्ये अशा स्पर्धा होणार की नाही होणार हे प्रश्नचिन्ह उभं होतं, परंतु त्याच वेळी आपण पाहिलं तर आता पूर्णपणे जी आपली दैनंदिन जीवन आहे ते पूर्वपदावर आलेलं आहे. जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपल्या मोठमोठे आपण संकट आपल्या अंगावरती झेललेली आहेत. मग त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ असेल, अर्थात कोरोनाची महामारी असेल, किंवा त्याच वेळेला आपण पाहिलं तर अनेक अशा प्रकारची जी संकट आहेत ते आपल्या सर्वांच्या अंगावरती आली होती, परंतु आपण नक्कीच प्रत्येकाला अगदी प्रतिउत्तर चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे आणि सगळेजण आपण पाहतोय आता मात्र खूप चांगलं जीवन या ठिकाणी परत जगायला सुरुवात झालेली आहे. कारण 2021 मध्ये आपण पाहिलं तर आपलं जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. बरेचसे आपण संकट पाहिली तर अगदी बऱ्याच जणांचं नुकसान असेल ते मात्र झालेलं आहे, परंतु त्याच वेळेला आता मात्र आज सर्वत्र खूप चांगले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कला क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा असतील किंवा सामाजिक कार्य असतील, ही मात्र आपण पाहत आहोत. यावेळेला बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच पाहायला मिळतो. चेंडू सरळ स्टेडियमच्या दिशेने पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कमन डीजे. मध्ये खऱ्या अर्थाने या गाण्याला प्रसिद्धी मिळाली आणि नक्कीच आम्हाला अभिमान आहे की रोहित पाटील हा सुद्धा आपल्या अलिबागचा आहे, अलिबागची शान आहे. त्याच्या माध्यमातून भरपूर सारी गाणी आपण सातत्यानं हळदी कार्यक्रम असेल किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमामध्ये ऐकत असतो.
यावेळेला तुला सुद्धा आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद जरूर मागितली, परंतु गुडलेन स्पॉट चेंडू थोडासा आतल्या दिशेनं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर धावा संख्या आतापर्यंत 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही या षटकातील येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 4 चेंडूमध्ये पाहिलं तर एक षटकार नक्कीच गेला, परंतु उर्वरित 3 चेंडू निर्धाव काढलेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटचे इनसाइड एज घेऊन या ठिकाणी चेंडू पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये फक्त एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 43 रन्स ऑन स्कोरबोर्ड. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये कोणता संघ फायनल मारणार आहे तसं पाहायला गेलं तर अंतिम 4 मध्ये नवतरुण खानाव, त्यानंतर धावीर महान या संघांना अंतिम 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू, अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाचं जे फुटवर्क मुवमेंट आहे ते फुटवर्क मुवमेंट रीड करून पूर्णपणे या ठिकाणी गोलंदाजी केली जाते आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट करण्यामध्ये यश प्राप्त झाले. गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी तर सनील यासाठी जोरदार टाळ वाजलेच पाहिजे, कारण मित्रांनो ज्याने 34 धावेचं योगदान आपल्या रामराज संघासाठी दिलेलं आहे आणि वन साइडेड परफॉर्मन्स केलेला आहे. अगदी शेवटल्या क्षणापर्यंत झुंज दिलेली आहे आणि आपल्या संघाला मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र केलेलं आहे. तर जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडू आणि 44 धावेची गरज असते आहे ती म्हणजेच अर्थात आपण पाहिलं तर सहानगोटी संघाला. तर लगेच या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे रामराज संघ आणि सहानगोटी संघानं आपली जी जोडी आहे ती लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. जोपर्यंत मॅच सुरू तोपर्यंत आपण एक संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला सनसेट या ठिकाणी पाहायला मिळतो पश्चिम दिशेला. अगदी पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आमचे जे यूट्यूब मास्टर आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला होता आणि आज सुद्धा आपल्याला संध्याकाळी या ठिकाणी या मैदानाची खासियत आहे की या मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला अगदी एक खूप चांगला फील मात्र या ठिकाणी होत असतो. कारण जरी कितीही गरमी असली तरी या ठिकाणी जी हवा आहे ती हवा सुद्धा फार गार आहे, कारण शेजारीच या मैदानाच्या कुंडलिका नदी सुद्धा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी एक खूप चांगला निसर्गाचा जो फील असतो तो मात्र या मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोनही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी यायचा आहे. जर आला नाही तर जी पेनल्टी मिळेल त्याला सामोरं जावं लागेल, लक्षात घ्या. तर या ठिकाणी रामराज संघाचा 12वा खेळाडू आहे. जर
सहानकोटी संघ आपला 12 खेळाडू लगेच पाठवा, अदरवाईज आपल्याला पेनल्टी बसेल लगेच, लक्षात घ्या. तर 18 चेंडू आणि 44 धावेची गरज आहे. आपण पाहिलं तर आता मात्र प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी प्रहार सुद्धा करावा लागेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला फलंदाज तर रोहा धाटाव येथील आपण पाहतोय हा खेळाडू अर्थात निलेश स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज करण म्हात्रे. पहिल्याच चेंडूवरती एक जस्ट पॅडल स्वीप मात्र पाहायला मिळते. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आणि पहिल्याच चेंडूवरती पाहिलं ना तर निलेश मात्र बॅक टू दी पवेलियन. पहिल्याच चेंडूवरती एक महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानामध्ये येतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये सुराग येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज करण म्हात्रे, मॅन फ्रॉम भेरसे. गोलंदाजी करत असताना खूप सारा धावा खर्च केल्या, परंतु बॅटिंग सुद्धा त्या लेवलची आहे. कोणत्याही क्षणी मोठी फटके मारण्याची कपॅसिटी किंवा 6 चेंडू मागे 6 षटकार सुद्धा ज्याच्या माध्यमातून आपण या सीझन मध्ये पाहिलेला असा करण मात्र आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आहे. पुढे चेंडू आपण पाहिलं गोलंदाज पूर्णपणे फसवलंय, पूर्णपणे चकवलंय आणि पाहिलं तर या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली होती, परंतु या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी चेंडूवरती स्पीड नाही येत, फ्लायटेड आपण पाहतोय, प्रत्येक चेंडू टाकत आहे आणि बाहेर काढण्याचं काम हे सातत्यपूर्ण आपण पाहतोय या गोलंदाजाकडनं होत आहे. कुणालच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर एकही धाव सुद्धा आलेली नाहीये. एकंदरीत पाहिलं तर तब्बल 44 धावांची गरज आहे आणि 44 धावा यावर पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच अजूनही फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक चेंडू मागे आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. कधी फास्टर, कधी स्लोवर, कधी आपण पाहिलं तर थोडासा स्लॉटमध्ये चेंडू देण्याचा प्रयत्न, कधी बॅकअप लेन, अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतो या गोलंदाजीच्या माध्यमातून. अजून सुद्धा या षटकात येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही, कारण पहिल्या 4 चेंडूमागे एकही धाव खर्च केलेली नाहीयेत आणि खऱ्या अर्थानं समोरच्या संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न हा मात्र गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. परंतु करण मात्र सुद्धा तितकाच तरबेज आहे. त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं तडाखेबंद फटके पाहत असतो, परंतु आज मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी 4 चेंडू निर्धाव गेल्यानंतर थोडासा दबाव आहे किंवा जे आपण दर्पण म्हणतो ते खरं तर मानसिक दर्पण हे करणवरती आलेलं आहे. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये 2 षटकार लगवले तरी सुद्धा या मॅच मध्ये वापसी होऊ शकेल. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा बॅट वरती आपण पाहिलं तर कनेक्ट होत नाहीयेत. चेंडू आणि बॅटचं जे टायमिंग असतं ते प्रॉपर होत नाही आणि त्याच कारणास्तव अगदी 5व्या चेंडूवरती या ठिकाणी एक धाव मात्र पाहायला मिळत आहे. तर स्वरा 11 भोनंग विरुद्ध बापूजी देव वरंडेपाडा. स्वरा 11 भोनंग विरुद्ध बापूजी देव वरंडेपाडा दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने काय गोलंदाजी केलेली आहे. फक्त आणि फक्त या षटकामध्ये एकच धाव खर्च केलेली आहे आणि समोरच्या संघाला पूर्णपणे आपण पाहिलं तर बॅकफुट वरती ढकललेला आहे. आता पण बघितलं तर 12 चेंडूने जिंकण्यासाठी 43 धावेची गरज आहे. समोरच्या संघामध्ये आपण पाहिलं तर चांगले बॅट्समन होते, परंतु त्या बॅट्समनना चकवण्यामध्ये पूर्णपणे यश मिळाले गोलंदाज कुणालला. येणारे 12 चेंडू आणि 43 धावेची गरज आहे. मीटिंग अजिबात मैदानामध्ये घ्यायची नाहीये, लक्षात घ्या. पंच आपण लगेच त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सनी डोळकर, ज्याने बॅटिंग करत असताना खूप चांगलं योगदान 34 धावा या तब्बल आपल्या संघासाठी जमा केल्या आणि आता मात्र पाहिलं तर गोलंदाजीसाठी आलेला आहे.
ऑलराऊंडची भूमिका सातत्यानं आपल्या चोरडे गावासाठी तो करत असतो, परंतु त्याच वेळेला पाहिलं तर आज आयकॉन खेळाडू म्हणून रामराज संघामध्ये सुद्धा तीच भूमिका साकारत आहे. पाहिलं तर 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे, परंतु जोपर्यंत करण मात्र स्ट्राईक एंडवरती आहे तोपर्यंत ही मॅच घेऊन जाण्याची कॅपॅसिटी ही करण मात्रेमध्ये आहे. कारण अशा कित्येक साऱ्या ज्या मॅचेस आहेत त्या करण म्हात्रेंनी मात्र जिंकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो तितका चांगला तरबेज गोलंदाज आहे आणि तरबेज फलंदाज मध्ये आहे. त्याच्यामुळे सनी विरुद्ध करण असा हा सामना सुद्धा आपण जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तर ऑन साइड आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक लॉंग ऑन आहे, त्याचप्रमाणे एक काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. ऑफ साइडला आपण पाहिलं तर एक वाईडिश लॉंग ऑफ आहे, एक आपण पाहिलं क्षेत्ररक्षण वाईडिश मिड ऑफ. पहिलाच चेंडू या ठिकाणी पाहिलं तर जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा. कमॉन डीजे. चेंडूवरती या ठिकाणी त्यांनी इरादे स्पष्ट केलेले आहेत. तर 7 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आता मात्र 8 धावा लागते दा फलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये एक धाव तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न करणार का? चेंडूने बॅटचा संपर्क या ठिकाणी व्यवस्थित झालेला नाहीये, त्याच्यामुळे फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत बॅट्समन पाहिलं तर एक धाव घेणार आहे. अर्थात घेतलेली आहे ती म्हणजे 9 धावा लागतात दा फलकावरती. एकेरी आणि दुहेरीने मात्र काम होणार नाहीयेत. टेनिसमध्ये मित्रांनो अशाच प्रकारच्या ज्या मॅच आहेत त्या फलंदाजाने जिंकवल्या, त्या खऱ्या अर्थानं आज आपण ते एक फलंदाज आयकॉन स्वरूपात म्हणून बऱ्याच ठिकाणी खेळताना पाहत असतो. त्याच्यामुळे कठीण प्रसंगामध्ये जर आपण चांगला खेळ केलात ना तर या ठिकाणी नामवंत आपण होणार आहात. ती बॅटिंग मात्र स्ट्राईकवरती असलेला बॅट्समन आपण पाहतोय सुराग याला मात्र करावी लागेल. रोहा येथील हा खेळाडू आहे, खूप सारे टॅलेंट त्याच्यामध्ये आहे क्रिकेटमधील. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा स्पर्श सुद्धा नाहीये, फक्त बॅट फिरवण्याचं काम मात्र केलेलं आहे. चेंडू सरळ गेला तो म्हणजे अर्थात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. समीकरण पूर्णपणे चेंज झालेलं आहे. आपण पाहिलं तर येणारे आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 आणि हा मात्र काय जबरदस्त फटका, काय स्ट्रोक आहे, जबरदस्त अफलातून. अगदी महेंद्र सिंग धोनीची या ठिकाणी आठवण मात्र नक्कीच येत आहे. कमॉन डीजे. तीस धावेची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र आपण पुन्हा एकदा फक्त बॅट फिरवण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू हा खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघाला बॅकफुट वरती घेऊन जाणार आहे. जिंकायचं असेल तर चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल. समीकरण पाहिलं तर आता मात्र येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोर कस अपील, परंतु अशा प्रकारचे निर्धाव चेंडू आपण खेळले तर कदाचित आपल्याला पराभवाचा सामना करावा लागेल. तर स्वरा 11 भोनंग या संघाकडे नाणेफेकीचा कौल मात्र गेलेला आहे. लगेच आपला निर्णय घ्यायचा आहे आणि मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 29 धावेची गरज आहे. या वेळा सुद्धा नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्याच चेंडूवरती एक नो चेंडू आला होता. षटकार गेल्यानंतर असं वाटलं होतं की या षटकामध्ये खूप साऱ्या धावा पाहायला मिळतील काय, पण तो नक्कीच चांगली वापसी पाहायला मिळते. आणि समीकरण आता आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. अंतिम 4 मध्ये आपण पाहतोय नवतरुण खानाव, त्यानंतर दहावीर महान या दोनही संघांना अंतिम 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. पहिल्या दिवशी नवतरुण खानाव संघानं खऱ्या अर्थानं अंतिम 4 मध्ये गेला. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर अगदी अंतिम सामना फार रोमांचक झाला होता, कारण 2 चेंडू मागे 10 धावांची गरज असताना दहावीर महानचा तुषार यांनी 2 चेंडू मागे 2 षटकार लगावून आपल्या संघाला अंतिम 4 मध्ये मात्र पोहोचवलं होतं. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला 2 जे असे संघ आहेत ते अंतिम 4 मध्ये मिळणार आहेत.
अगदी व्यासपीठाच्या समोर आपण ज्या ट्रॉफीज पाहिल्या तर अगदी नाईट क्रिकेटला सुद्धा अशा ट्रॉफीज नसतात मित्रांनो. त्या डेच्या स्पर्धेला आपण या ठिकाणी पाहत आहोत. खूप चांगले प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. तर नक्कीच या ठिकाणी मी कौतुक करेन आदरणीय सचिन दी तोडणकर यांचं मी नक्कीच या ठिकाणी कौतुक करेन. आणि जो तिसरा संघ आहे तो अर्थात जय हनुमान कुदे, श्री गणेश कुदे हा संघ मात्र अंतिम 3 मध्ये गेलेला आहे. म्हणजे 3 संघ आपल्याला मिळाले आहेत आणि एक ओपन लॉट मधून आपल्याला एक संघ मिळणार आहे. यावेळेला लोअर फुल टॉस, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फक्त या सामन्यामध्ये औपचारिकता म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने जे पहिलं षटक या ठिकाणी फेकलं होतं अर्थात गोलंदाज कुणालने, तेच या ठिकाणी पूर्णपणे टर्न झालेली आहे मॅच. पूर्णपणे जो दबाव आहे किंवा जो प्रेशर आहे तो बॅटिंग करणाऱ्या संघावरती जो गोलंदाजाने टाकलेला आहे आणि तो आता मात्र कंटिन्युअस आहे. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु गोलंदाजांसाठी आपण पाहिलं तर एक चांगली गुणवत्ता आहे. खूप चांगली गोलंदाजी या सत्रामध्ये केलेली आहे. आणि आता पाहिलं तर पूर्णपणे जी विजयाची सांगड आहे, ही विजयाची सांगड अर्थात रामराज संघाने या सामन्यावरती पूर्णपणे केलेली आहे. 3 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. आता मात्र 2 चेंडू फक्त बाकी आहेत. नेक्स्ट मॅच लगेच आपण रेडी राहायचं आहे. अर्थात स्वरा 11 भोनंग विरुद्ध बापूजी देव वरंडेपाडा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय, ज्या संघाकडे नाणेफेकीचा कॉल गेला असेल, भोनंग संघाकडे गेलेला आहे, आपला निर्णय घेऊन त्वरित मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रामराज संघ विजयाच्या दिशेने वाटचाल. नदीम दापोलकर 11 रामराज हा संघ आपण पाहिलं तर आता नक्कीच तिसऱ्या राऊंडसाठी मात्र खेळणार आहे. क्वालिफायर राऊंडसाठी मात्र आता तो पात्र होणार आहे, कारण या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. यावेळेला आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून स्वराज चेंडूचा इशारा येतोय, परंतु खूप उशीर झालेला आहे, कारण ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये जर चांगली बॅटिंग झाली असती, पहिल्या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा घेतल्या असत्या तर कुठेतरी या मॅचमध्ये मजा आली असते किंवा या मॅचमध्ये जे तो थरार आहे तो रसिक प्रेक्षकांना अनुभवाला पाहायला मिळाला असता. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट चोरडे गावातील एक नामवंत खेळाडू सनील डोलकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरत आहे. तर मी त्याला विनंती करते आपला अवॉर्ड घेण्यासाठी मात्र लगेच यायचं आहे. खूप चांगली आपण बॅटिंग केलीत, खूप चांगली गोलंदाजी केलीत आणि खऱ्या अर्थानं आपल्या रामराज संघाला क्वालिफाय राऊंडसाठी आपण पोहोचवलेला आहात. तर मी विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये आपलं जे अवॉर्ड आहे अर्थात नितीनजी शेळके यांच्या माध्यमातून जे वॉच आहे ते वॉच घेण्यासाठी मात्र यायचं आहे. तर आदरणीय लक्ष्मण शेळके आपणास विनंती करते की आपल्या शुभस्ते या ठिकाणी अर्थात सनी याला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग आणि पाहिलं तर रामराज संघाला क्वालिफायर राऊंडसाठी ज्याने पोहोचवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला असं आपण पाहतोय. सनील ज्याने बॅटिंग करत असताना खूप चांगलं योगदान आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा आपल्या नावावरती विकेट सुद्धा घेतली, त्याला एक स्पोर्ट्स वॉच आपण या ठिकाणी पाहतोय. एकदा जोरदार टाळ वाजवायचे. रामराज संघ सनीलसाठी खूप चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अजूनही टिकून ठेवलेलं आहे. तर वेल्डन अशीच कामगिरी मात्र करत राहा. आपल्या चोरडे गावाचं नाव, आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव, आपल्या रोहा तालुक्याचं नाव नक्कीच अगदी रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत राहा. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे मित्रांनो. टाळ्या नक्कीच झालेच पाहिजे, कारण आपल्या स्थानिक हा खेळाडू आहे, कुठल्याही प्रकारचा आयकॉन खेळाडू नाहीयेत. स्थानिक जे खेळाडू आहेत त्या स्थानिक खेळाडूलाच या ठिकाणी रामराज संघाने प्रथम प्राधान्य दिलं आणि त्यांचा जो खेळ आहे तो खऱ्या अर्थानं आयकॉन खेळाडूंपेक्षा सुद्धा फार चांगला आहे. तर या ठिकाणी नक्कीच मी आमंत्रित करतोय ज्यांनी पहिल्या दिवसापासून खूप चांगलं मला साथ दिलेली आहे समालोचनाच्या भूमिकेत, याच भोनंग गावातील जो सुपुत्र आहे, खूप चांगलं समालोचन, खूप चांगलं क्रिकेटचं वेट ज्याच्याकडे आहे असे राकेशजी झावरे, मी विनंती करतो की यापुढे आपण समालोचन करावं. धन्यवाद.
कोण चांगला खेळला होता तुमच्या